नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड सी ई टी 2026 या अनुषंगाने आपण एक नवीन लेक्चर सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण टॉपिक वाईज PYQs म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेणार आहोत. याचा नक्कीच आपल्याला आगामी येणारी जी आपली मार्च 2026ची बीएड सी ई टी आहे त्यामध्ये फायदा होईल. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. तर फुल फॉर्म हा जो घटक आपल्या GK या घटकाअंतर्गत आहे तो आपल्या बीएड सी ई टीमध्ये स्कोअर ॲड करणारा घटक असलेला आपण पाहूया. तर प्रश्न क्रमांक 1, NCERTचा फुल फॉर्म काय आहे? तर NCERT म्हणजेच नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. तर शिक्षकांना ट्रेनिंग देणारं जे सेंटर आहे याचं कौन्सिल असलेलं आपल्याला पाहायला भेटतं ते म्हणजेच NCERT. त्यानंतर UGC, ज्याला आपण मराठीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग असं म्हणत असतो. तर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन इज फुल फॉर्म फॉर UGC. त्यानंतर आपल्या DEDशी निगडीत असलेला एक फुल फॉर्म डाएट. तर डाएट म्हणजेच डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग, म्हणजेच गव्हर्मेंट कॉलेज जे असतं DEDचं त्याला आपण डाएट म्हणतो. ही बाब आपण लक्षात ठेवा. ते दर जिल्ह्या ठिकाणी असते त्याला डाएट, डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग. त्यानंतर पुढे NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, जे की 2020ला प्रयोजित करण्यात आलं आहे. ते पूर्णपणे लागू झालं नाही, ते अजून लागू होणं बाकी आहे. टप्प्याटप्प्याने ते आपलं सरकार लागू करत आहे आणि ज्यावेळेस ते पूर्णपणे लागू होईल त्यावेळेस आपलं जे PG नंतर असणारं जे BED आहे, नेहमी विचारला जाणारा प्रश्न की PG झाल्यानंतर BED किती वर्षाचं असतं? तर ते 1 वर्षाचं असतं. ते कशानुसार असणार आहे? तर ते असणार आहे आपल्या NEPनुसार, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्यानंतर अजून एक कौन्सिल असलेलं NCTE म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन. NCTE आपल्याला विविध सूचना लागू करत असतं, जसं की TETची एक्झाम आहे, शिक्षकांसाठी असणारी पात्रता जी परीक्षा आहे ही NCTE याने सुरू केलेली आहे. ही बाब आपण लक्षात ठेवा. देशभरामध्ये हे काम करत असतं नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन. त्यानंतर CBSE बोर्ड आपल्या परिचयाचं आहे, ज्याला आपण म्हणतो सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE. त्यानंतर SSA म्हणजेच सर्व शिक्षा अभियान, आपल्या जिल्हा परिषद शाळांसंदर्भात, सरकारी शाळांसंदर्भात सुरू केलेलं हे अभियान आपल्याला पाहायला मिळतं. SSA हा त्याचा शॉर्ट फॉर्म, सर्व शिक्षा अभियान. त्यानंतर 2009मध्ये आलेला एक कायदा आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच RTE, राईट टू एज्युकेशन. तर शिक्षणासंदर्भात असणारा हा अधिकार आहे, तर RTE. त्यानंतर ICT, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हा एक विषय आपल्याला शालेय स्तरावर असलेला पाहायला मिळतो, त्याला आपण ICT असं म्हणतो. तर तोही फुल फॉर्म आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर NAAC, NAAC म्हणजेच नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन कौन्सिल. तर हे जे NAAC आहे हे आपल्या विद्यापीठीय शिक्षणाशी निगडीत आहे. तसेच महाविद्यालयांचे शिक्षण आहे, म्हणजेच BA, BCom, BSc पदवी शिक्षण ज्याला आपण म्हणतो त्याच्याशी निगडीत असलेला महत्त्वाचा फुल फॉर्म जो की विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर NCERT जसं आहे त्यासारखंच आपल्याला स्टेट लेवलला सुद्धा एक बोर्ड असलेलं पाहायला भेटतं, ते म्हणजेच SCERT. तर स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग असा त्याचा फुल फॉर्म होय. त्यानंतर NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. तर जसे ओपन युनिव्हर्सिटीज असतात त्या प्रकारेच आपलं ओपन स्कूलिंग या संदर्भात काम करणारे इन्स्टिट्यूट पाहायला भेटतात, त्याला आपण NIOS म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग असं म्हणतो. दीक्षा प्रणाली सिस्टीम आपल्या परिचयाची आहे. दीक्षाचा फुल फॉर्मसुद्धा आपल्याला दीक्षा तसेच स्वयं हे दोन इम्पॉर्टंट फुल फॉर्म पाहायला मिळतात. दीक्षा काय म्हणते पहा, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग इज दीक्षा. त्याला आपण दीक्षा असं म्हणत असतो. शेअरिंगमधले SH आलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्यानंतर स्वयं, तर ही एक आपल्या भारत सरकारची अशी सिस्टीम आहे ज्यामध्ये आपण विविध कोर्सेस शिकू शकता आणि तोही काय आहेत, शून्य ज्याचं मूल्य आहे, कुठल्याही प्रकारची फीस नाही, असे ऑनलाईन कोर्सेस आपल्याला स्वयंमध्ये आणि मूक ही एक अजून प्रणाली आहे, सिस्टीम आहे, त्यामध्ये शिकायला पाहायला मिळतात. त्या स्वयंचा फुल फॉर्म काय आहे तर स्टडी वेब्स ऑफ
ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड्स दॅट इज स्वयं. त्यानंतर इग्नू, 2 वेळेस विचारण्यात आलेला फुल फॉर्म इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी दॅट इज इग्नू. त्यानंतर CCE, तर CCC त्यानंतर CCE. तर पहा CCE काय म्हणतं आहे, कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. तर मराठीत आपण त्याला म्हणतो सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. हे कंटिन्युअस होणारं मूल्यमापन असतं, ते विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होत असतं. या आठवड्यात विद्यार्थ्यांनी काय केलं त्याप्रमाणे त्यांचा अहवाल तयार करायचा असतो. तो अहवाल आपण कंटिन्यू तयार करतो आणि ते नमूद करतो, त्याला आपण CCE असं म्हणतो. म्हणजे सातत्यपूर्ण असलेलं काय असतं ते मूल्यांकन असतं. त्यानंतर NCF नॅशनल करिक्युलम म्हणजेच अभ्यासक्रम. नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क इज फुल फॉर्म फॉर NCF. त्यानंतर TLM काय म्हणतो TLM, तर टीचिंग लर्निंग मटेरियल दॅट इज TLM. याला आपण टीचिंग एड म्हणत असतो. शिक्षकांना अभ्यासक्रमासहित ज्या बाबी शिकवण्यासाठी लागतात त्याला आपण अध्यापन साहित्य असंही म्हणतो. तर TLMचा फुल फॉर्म टीचर लर्निंग मटेरियल. त्यानंतर युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन हा युनेस्कोचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर MOOCs जे आत्ता स्वयंसोबत आपण म्हटलं होतं ते आहे MOOCs. तर MOOC काय म्हणतं आहे, तर मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. हे कोर्सेस पण पूर्णतः फ्री असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर AICTE ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. तर इंजिनिअरिंग आणि ITI या संदर्भात असलेले आपल्याला हे बोर्ड पाहायला मिळतं, कौन्सिल पाहायला मिळतं. त्यानंतर RIE रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. त्यानंतर KVS आणि NVS आपल्या परिचयाचं आहे. KVS म्हणजेच केंद्रीय विद्यालय संघटन आणि NVS नवोदय विद्यालय समिती. ह्या 2 बाबी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपलं BEd कंप्लीट झाल्यानंतर CTET आपल्याला एक बाब जी आहे ती अतिशय जवळून परिचयाची होणार आहे, ती म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट. आत्ता जे आपण TET असं बोललो होतो, तर TET म्हणजेच काय, टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट हे घेत असतं महाराष्ट्र सरकार. तर CTET हे कोण घेत असतं, केंद्र सरकार. त्याला आपण केंद्रीय परीक्षा असं म्हणूया, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट CTET. त्यानंतर PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, जे आपण PDF आपल्या परिचयाचं आहे, ज्याचा आपल्याला सिम्बॉल जो आहे अशा प्रकारचा पाहायला मिळतो. त्यानंतर RAM कम्प्युटरशी निगडीत अजून एक फुल फॉर्म जो की अनेक वेळेस विचारण्यात आलेला आहे आपल्या BEd CETमध्ये, रँडम ॲक्सेस मेमरी इज फुल फॉर्म फॉर RAM. आफ्टर दॅट वन URL सुद्धा आपल्या ओळखीचं आहे, दॅट इज युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. त्याला आपण लिंक असंही म्हणत असतो. त्यानंतर NITI ज्याला आपण नीती असं म्हणतो, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इज फुल फॉर्म फॉर NITI दॅट इज नीती इन ॲब्रिव्हिएशन. IQ ज्याला आपण इंटेलिजन्स क्वेटेंट असं म्हणतो, म्हणजेच बुद्ध्यांक आपण त्याला मराठीत म्हणतो. तर बुद्धिमत्तेशी निगडीत असणारा हा फुल फॉर्म आहे IQ, लक्षात ठेवा, इंटेलिजन्स क्वेटेंट. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म जो आहे तो आहे LAN, ज्याला आपण म्हणतो लोकल एरिया नेटवर्क, दॅट इज फुल फॉर्म रिगार्डिंग कम्प्युटर्सशी निगडीत असलेला हा फुल फॉर्म आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर PWD, आपले फॉर्म भरताना आपल्याला PWD एक कॅप्शन असलेला पाहायला मिळतो. PWD म्हणजेच पर्सन विथ डिसॅबिलिटीज. त्यानंतर PTR प्युपिल टीचर रेशो, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी जो काय असतो आपला रेशो असतो जो की 30:1, म्हणजे 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक, त्याला आपण काय म्हणतो, तर PTR प्युपिल टीचर रेशिओ. त्यानंतर NTA, तर नॅशनल टेस्टिंग एजन्सी, जे की आपल्याला आपल्या ज्या सर्व परीक्षा आहेत त्या परीक्षा घेतलेलं पाहायला केंद्रीय पद्धतीचं जे एक सेंटर पाहायला मिळतं, दॅट इज NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी. त्यानंतर परख ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट.
त्यानंतर BA बॅचलर ऑफ आर्ट्स, BSc बॅचलर ऑफ सायन्स, BCom बॅचलर ऑफ कॉमर्स, त्यानंतर BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर BPharm म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी, त्यानंतर B.Ed जे की आपण CET फॉर्म ज्याचा भरलेला आहे तर B.Ed बॅचलर ऑफ एज्युकेशन, त्यानंतर B.Ped बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन म्हणजे शारीरिक शिक्षण पदवी आपल्याला पाहायला मिळते, त्यानंतर MBBS बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, त्यानंतर MSCIT महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन, त्यानंतर PTO ज्याला आपण मराठीमध्ये मागे वळून पहा असं म्हणतो म्हणजेच प्लीज टर्न ओव्हर इज फुल फॉर्म फॉर PTO, CPO, त्यानंतर CPU म्हणजेच कंट्रोल प्रोसेसिंग युनिट जे की कॉम्प्युटरचा काय असतं मेंदू असतं, ब्रेन असतं, त्यानंतर SSC ज्याला आपण 10वी असं म्हणत असतो, तर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट म्हणजेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र SSC, त्यानंतर HSC हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, तर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र जी परीक्षा असते 12वी म्हणजेच HSC, त्यानंतर TC तर तिकीट चेकर रेल्वेमध्ये जो आपल्याला तिकीट चेक करत असतो तो असतो TC आणि त्याचाच एक भाऊ असतो तो म्हणजे TT. TC आणि TT हे दोघं वेगवेगळे आहेत हे लक्षात ठेवा. TC म्हणजे तिकीट चेकर जो रेल्वेमध्ये येऊन TC आपलं तिकीट चेक करतो आणि TT म्हणजे तिकीट टेकर जो की रेल्वे प्लॅटफॉर्मवरती गेटवर तिकीट घेण्यासाठी असतो तो तिकीट टेकर आणि बहुतांश वेळेस लोक जो TC असतो त्याला TT असं म्हणतात हे लक्षात घ्या. TT तिकीट वापस देत नसतो आणि TC तिकीट चेक करतो आणि परत देतो वापस देतो हे आपण लक्षात ठेवावा. पुढचा फुल फॉर्म BC त्याला आपण बिफोर सेन्सस असं म्हणतो म्हणजेच ख्रिस्तपूर्व वर्ष, त्यानंतर IPL इंडियन प्रीमियर लीग, WPL वुमेन प्रीमियर लीग, TT अजून एक TTचा फुल फॉर्म आहे जो की तिकीट घेत नाही तर तो म्हणजेच टेबल टेनिस, त्याला मराठीमध्ये टेटे असं पण म्हणतात टेबल टेनिस, त्यानंतर AM अँटी मेरिडियन, PM पोस्ट मेरिडियन म्हणजेच दुपारी मध्याह्नानंतरची वेळ पोस्ट मेरिडियन असते ती, त्यानंतर CM चीफ मिनिस्टर, PM प्राईम मिनिस्टर, PMO प्राईम मिनिस्टर ऑफिस, MA मास्टर ऑफ आर्ट्स, MCom मास्टर ऑफ कॉमर्स, त्यानंतर MSc मास्टर ऑफ सायन्स, MS मास्टर ऑफ सर्जरी, ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, ROM जे RAM आणि ROM या दोघांमध्ये फरक आहे ते रँडम ॲक्सेस मेमरी आहे तर हे रीड ओनली मेमरी आहे, ह्यात आपल्याला एडिट करता येत नसतं ती म्हणजेच रीड ओनली मेमरी, त्यानंतर CID क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट ज्याला आपण गुन्हे अन्वेषण विभाग असं मराठीमध्ये म्हणतो, CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्यानंतर PSI ज्याला आपण SIपेक्षा मोठं समजतो म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक ज्याला मराठीमध्ये आपण म्हणत असतो तो म्हणजेच PSI, त्यानंतर वायफाय तर वायरलेस फिडिलिटी जे आपण नेहमी घेत असतो, त्यानंतर URL तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, त्यानंतर USB युनिव्हर्सल सिरियल बस, HTML अनेक वेळेस विचारण्यात आलेला फुल फॉर्म आपल्या B.Ed CETमध्ये हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज दॅट इज HTML, त्यानंतर ATM ऑटोमॅटिक नाही ऑटोमेटेड लक्षात ठेवा, ऑटोमेटेड टेलर मशीन इज फुल फॉर्म फॉर ATM, त्यानंतर SIM म्हणजे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल, त्यानंतर DP जो आपण नेहमी बदलत असतो डिस्प्ले पिक्चर, त्यानंतर CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी जे जिल्हा परिषदचे जिल्हा अधिकारी असं आपण त्यांना म्हणूया दॅट इज CO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, त्यानंतर CET जी की आपण देणार आहोत कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण B.Ed CET देणार आहोत, त्यानंतर NASA ज्याला आपण NASA असं म्हणत असतो नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन दॅट इज NASA विच इज लोकेटेड इन अमेरिका, देन ISRO इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याचं हेडक्वार्टर जे आहे मुख्यालय जे आहे बँगलोर येथे आपल्याला पाहायला मिळतं तो ISRO, त्यानंतर WHO जागतिक आरोग्य दिन आपण जो 7 एप्रिलला साजरा करतो तो म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यामुळे ही बाब आपण लक्षात ठेवा तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटना हा WHOचा फुल फॉर्म आहे, त्यानंतर GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स
तर आपल्या कुठल्याही वस्तूवर लागणारा जो टॅक्स आहे ज्याला आपण सेवा कर असं सुद्धा म्हणतो, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, दॅट इज कॉल्ड ॲज GST. त्यानंतर IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, त्यानंतर IPS इंडियन पोलीस सर्व्हिस, UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच UPSC, तर MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. विद्यार्थी मित्रो, पुढचा फुल फॉर्म जो की आपली TET झाल्यानंतर आपण BEd पास झाल्यानंतर आपल्या कामी येणारा फुल फॉर्म TET, टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट. त्यानंतर त्याचा पुढचा टप्पा म्हणजे ज्यावेळेस आपल्याला क्वालिफाईंग एक्झाम आपण पास झालेला आहोत, त्यानंतर आपल्याला नोकरी लागण्यासाठी जी परीक्षा महाराष्ट्रामध्ये घेतली जाते ती म्हणजेच टॅट आपण ज्याला म्हणत असतो, TAIT, तर टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट. एक आहे टीचर शिक्षक पात्रता परीक्षा, तर दुसरी आहे अभियोग्यता परीक्षा. म्हणजेच दोन्ही परीक्षा आपण पास झाल्यानंतरच आपल्याला शिक्षक होता येतं, ही बाब आपण लक्षात ठेवा. TET टॅट. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म जो आहे तो आहे MED. आपल्याला जे BEd करायचं आहे त्यानंतर त्याचं जे PG असतं BEdचं त्याला आपण MED किंवा MED असं म्हणत असतो. तर मास्टर ऑफ एज्युकेशन त्याचा फुल फॉर्म MPED. जे आपले BPEd करणारे विद्यार्थी असतात त्यांचं PG म्हणजेच मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, शारीरिक शिक्षणातलं ते काय असतं, PG असतं. त्यानंतर MPhil मास्टर ऑफ फिलॉसॉफी, जे की आपल्या NEP जे आहे म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यांनी ते बंद केलेलं आहे. MPhil आता बंद झालेलं आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तरी त्याचा फुल फॉर्म चालू आहे. त्यानंतर PhD जे आहे, तर PhD म्हणजे डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. त्यानंतर OT जे की वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आहे, ऑपरेशन थिएटर. त्यानंतर PYQ जे आपण आता घेत आहोत ते म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. त्यानंतर MCQज ज्याला आपण म्हणत असतो बहुपर्यायी प्रश्न, तर ते म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स इन इंग्लिश. त्यानंतर OTP जो आपल्याला नेहमी परेशान करत असतो, AIला परेशान करतो आणि आपल्याला बऱ्याच अडचणी या संदर्भात आलेल्या पाहायला मिळतात. OTP वन टाईम पासवर्ड. त्यानंतर पॅन परमनंट अकाउंट नंबर, यावरून आपल्या खात्यावरती जितकेही ट्रान्झॅक्शन्स होतात याचं रेकॉर्ड ठेवलं जातं, त्याला आपण पॅन असं म्हणतो. FAQ त्याला आपण नेहमी विचारले जाणारे प्रश्न मराठीत म्हणतो, म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. आपल्या BEd CET जी वेबसाईट आहे तिथं पण आपल्याला FAQ ही टॅब असलेली पाहायला मिळते. आपण जर तिला क्लिक केलं तर नेहमी विचारले जाणारे प्रश्न, जसं की तुम्ही विचारता यावर्षी PG नंतर BEd किती वर्षाचा आहे, तो FAQ आहे. त्यानंतर परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, तो सुद्धा FAQ आहे. म्हणजेच फ्रिक्वेंटली म्हणजेच नेहमी विचारले जाणारे प्रश्न, ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा. त्यानंतर GPS आपल्याला नेहमी वापरावं लागतं, ते म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ज्यामुळे आपल्याला लोकेशन समजत असतं. त्यानंतर LED ज्याला आपण लाईट इमिटिंग डायोड म्हणतो. LED जे आपले बल्ब असतात, तर LED बल्ब त्याचं ड्युरेशन आपल्याला चांगल्यापैकी पाहायला भेटतं. त्याच्या अगोदरचं जे व्हर्जन आहे त्या CFL होतं आणि त्या अगोदरचे जे बल्ब होते ते साधे टंगस्टनचे बल्ब होते, म्हणजे टंगस्टन CFL. आणि त्यानंतर LED असा प्रवास आपल्याला पाहायला भेटतो. सर्वात ॲडव्हान्स बल्ब म्हणजेच लाईट इमिटिंग डायोड असलेले बल्ब, त्याला आपण LED म्हणतो. त्यानंतर पुढचा फुल फॉर्म ईमेल, इलेक्ट्रॉनिक मेल असं आपण त्याला म्हणत असतो. MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ह्याचाच जो पदवी आहे त्याला आपण म्हणत असतो BBA. हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBAचा फुल फॉर्म. तर MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. AI जो की आपल्याला नेहमी महत्त्वाचा आणि कार्यरत असणारा घटक पाहायला मिळतो. आपल्या जीवनाचा एक भाग होऊ इच्छिणारा घटक तो म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच आधुनिक असलेली जी एक प्रणाली आहे, ज्याला आपण आधुनिक बुद्धिमत्ता असंही म्हणूया. त्यानंतर पुढचा भाग DOB. जसं आपल्याला आत्ताच BEd जे फॉर्म भरले ते आपण ॲप्लिकेशन फॉर्म BEd CETचे, त्यामध्ये डेट ऑफ बर्थ किंवा इतर बाबी चेंज करायला आपल्याला CET सेलने जो कालावधी दिला होता, तर त्याची निगडीत असलेला हा फुल फॉर्म DOB म्हणजेच काय, डेट ऑफ बर्थ. जर जन्मतारीख कोणाची चुकली असेल तर ती आपल्याला एडिट करण्याचा कालावधी CET सेलने आपल्याला नुकताच दिला होता. त्यानंतर TDS, तर TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. ज्यावेळेस आपण शिक्षक होऊ त्यावेळेस हा आपला फुल फॉर्म नक्कीच आपल्याला परेशान करेल, म्हणजेच यामध्ये आपल्याला टॅक्स कटत असतो, ही बाब लक्षात घ्या. TDS. त्यानंतर NCC, तर नॅशनल कॅडेट कॉर्प्स. त्यानंतर NSS ज्याला आपण राष्ट्रीय सेवा योजना असं म्हणत असतो, म्हणजेच नॅशनल सर्व्हिस स्कीम. तर ही पदवी शिक्षण घेत असताना, तर पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्याशी निगडीत असलेली ही दोन्ही बाबी आपल्याला पाहायला भेटतात, NCC, NSS. त्यानंतर पुढचा जो फुल फॉर्म आहे तोही आता बंद पडल्यासारखा आहे, ज्याला आपण SMS म्हणतो किंवा
टेक्स्ट मॅसेज म्हणतो. तर टेक्स्ट मॅसेज जो आहे आता करणं एकदम कमी झालेलं आहे. तर SMS शॉर्ट मेसेज सर्व्हिस असं SMS पूर्ण रूप आहे. त्यानंतर KYC जी की आपल्याला सर्वांना करणं बंधनकारक असतं. जे आपले बँक अकाउंट्स असतात, KYC जर केले नाही तर आपले खाते आपल्याला बऱ्याच वेळेस बंद झालेले पाहायला भेटतात. अजून एक ज्वलंत प्रश्न असणारा आपल्या ज्या भगिनी आहेत, तर लाडकी बहीण योजना या संदर्भातल्या ज्या KYCs आहेत आणि त्यामध्ये जो पोर्टफोलिओ आहे तिथं विचारले गेलेले जे प्रश्न आहेत, आपल्या BEd CETमध्ये जसं आपल्याला चकमा देतात, सेम प्रश्न आपल्याला तसे असलेले पाहायला तिथं मिळतात. तर ती KYC म्हणजेच कस्टमर नो युअर कस्टमर जे की बँक आपल्याकडून करून घेत असतं. त्यानंतर EMI ज्याने आपण एकदम परेशान असलेले लोक पाहत असतो ते म्हणजेच इक्वेटेड, म्हणायला इक्वेटेड आहे, इक्वेटेड म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. तर EMIचा तो फुल फॉर्म होय. अशा प्रकारे जे PYQs जे आहेत ते आपल्याला 2017 ते 2025पर्यंत पाहायला मिळतात. हे सर्व PYQs आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे, कारण प्रश्न जे आहेत हे रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रो, आपण BEdसाठी ही जी BEd CETसाठी जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, हिचा हा पहिला भाग आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.